कोपरगाव येथे सहकार चळवळ दिंडी स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सन 2025 हे आंतरराष्ट्रीय वर्ष मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला। 9 फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार पतसंस्थेचे अधिवेशन संपन्न होणार आहे। या निमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहकार दिंडी काढून सहकाराचा जागर केला। सहकारी पतसंस्था कार्यकर्त्यांमध्ये थोडं नैराश्याचं वातावरण होतं, ते या निमित्त दूर करण्याचा प्रयत्न केला। या दिंडीचा प्रवास 3600 किलोमीटरचा महाराष्ट्रामध्ये झाला। पहिली दिंडी मुंबईवरून निघाली तर दुसरी दिंडी नागपूरवरून निघाली। या दोन्ही दिंडी एकत्रित स्वर्गवासी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधीस्थळावर आल्या। हा एक अभूतपूर्व असा योग मिळून आला। हे सहकार वर्ष साजरे करत असताना महाराष्ट्र शासन सहकार खाते यांनी सुद्धा सहकार्य केले। तसेच सहकार चळवळीतील राष्ट्रीय अध्यक्ष सहकार भारतीचे उदय जोशी व त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचे देखील सहकार्य लाभले। या निमित्ताने प्रचंड उत्साहाचे वातावरण सहकार संस्था चळवळीमध्ये निर्माण झालेले आहे आणि याचा मोठा कार्यक्रम शिर्डी येथे आयोजित केलेला आहे, अशी माहिती समता पतसंस्था अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली। पुढे बोलताना काका कोयटे म्हणाले की कोपरगाव हे माजी सहकार मंत्री स्वर्गवासी शंकरराव काळे साहेब व माजी सहकार मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे साहेब यांची भूमी आहे आणि या दोन्ही घराण्यातील आशुतोष काळे व विवेक कोल्हे यांनी देखील या दिंडीचे स्वागत केले। सहकार चळवळ कोपरगावमध्ये वाढली पाहिजे याकरता दोघांनी एकोप्याची भूमिका दिंडी सोहळ्यात घेतली, त्यामुळे अतिशय आनंद झालेला आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं सन 2025 हे आंतरराष्ट्रीय वर्ष मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला। येत्या 9 फेब्रुवारीला शिर्डी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकार पतसंस्थेचं अधिवेशन संपन्न होणार आहे आणि या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहकार दिंडी काढून सहकाराचा जागर आम्ही केला। सहकारी पतसंस्था कार्यकर्त्यांमध्ये जे काही थोडंफार नैराश्याचं वातावरण आलं होतं ते या निमित्ताने दूर करण्याचा प्रयत्न केला आणि या दिंडीचा प्रवास जवळपास 3600 किलोमीटरचा महाराष्ट्रामध्ये झाला। पहिली दिंडी मुंबईहून निघाली, ती स्वर्गीय धनंजयराव गाडगिळांच्या नावानं निघाली। त्याचप्रमाणे दुसरी दिंडी वैकुंठभाई मेहतांच्या नावाने नागपूरमधून निघाली आणि या दोन्ही दिंडींचं मिलन काल स्वर्गीय विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधीस्थळाजवळ झालं। हा एक अभूतपूर्व असा योग मानावा लागेल आणि हे सहकार वर्ष साजरं करताना आम्हाला महाराष्ट्र शासन सहकार खात्यानं सहकार्य केलं। त्याचप्रमाणे सहकारी चळवळीतली राष्ट्रीय अध्यक्ष असलेले सहकार भारतीचे उदयजी जोशी आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचं देखील आम्हाला सहकार्य मिळालं आणि या निमित्तानं एक प्रचंड उत्साहाचं वातावरण सहकारी पतसंस्था चळवळीमध्ये निर्माण झालेलं आहे आणि याचा मोठा कार्यक्रम शिर्डी या ठिकाणी 9 फेब्रुवारीला आयोजित केला गेलेला आहे। सहकार खात्याशी आम्ही चर्चा करणार आहोत, काही प्रमाणात भांडणार आहोत। सहकार खातं हे आमच्या मायबापाच्या भूमिकेत आहे, आम्ही त्यांची लेकरं आहोत, आमचा आक्रोश आम्ही करणारच आहोत। परंतु या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात सहकार खात्याच्या हातात हात घालून एक महाराष्ट्रातल्या सहकारी पतसंस्था चळवळीला एक नवीन आयाम कसा देता येईल, महाराष्ट्रातली सहकारी पतसंस्थांची चळवळ जगामधली 1 नंबरची कशा पद्धतीने होईल, याचा प्रयत्न आम्ही सहकारी पतसंस्था चळवळीतले कार्यकर्ते करणार आहोत। धन्यवाद। जय सहकार। आज कोपरगाव शहरामध्ये भव्य दिवस स्वागत देखील या दिंडीचं करण्यात आलं, कसं वाटलं सगळं पाहून? या कोपरगावमध्ये ही माजी सहकार मंत्री शंकरराव काळे साहेबांचं भूमी आहे, ही माजी सहकार मंत्री शंकरराव कोल्हे साहेबांची भूमी आहे आणि या दोन्ही घराण्यातील आशुतोष काळे आणि विवेक भैया कोल्हे यांनी देखील या दिंडीचं स्वागत केलं आणि सहकारी चळवळ महाराष्ट्रामध्ये वाढली पाहिजे, कोपरगावमध्ये वाढली पाहिजे याकरता दोघांनी एकोप्याची भूमिका या आजच्या दिवसात घेतली, त्याच्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे।